कुठल्याही जीवाच्या नाभी स्थानाजवळ आहे तो जीवाचा मूलकंद। तिथून 72,000 नाड्या बाहेर निघतात, वर 10 आणि खाली 10 अशा प्रमुख नाड्या आहेत। 2-2 नाड्या आडव्या सुद्धा जातात। अशा एकूण 24 प्रमुख व उपनाड्यांमध्ये रक्तरूपाने प्राणशक्ती संपूर्ण शरीरात वाहत असते। ह्या 24 नाड्यांमधील 10 नाड्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत। इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी आणि हस्तिजीवा अशा 5 आणि पुषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू आणि शंखिनी अशा दुसऱ्या 5। या 10 नाड्यांमधल्या 3 नाड्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत। इडा, पिंगला आणि सुषुम्ना शरीराच्या डाव्या बाजूने वाहणाऱ्या अनेक नाड्यांचे फाटे घेऊन सतत कार्यरत असते ती इडा। शरीरातील उजव्या भागातील अनेक रक्तशाखांना घेऊन कार्यरत असते ती पिंगला नाडी। आणि या दोघींच्या मधून पाठकण्याच्या मज्जारज्जूतून सतत कार्यरत असते ती सुषुम्ना। पण गुरुदादा, यात योग आणि इतर अंगांचा काय उपयोग? भगवंताच्या विश्वरूप दर्शनासाठी आधी स्वतःला अंतर्बाह्य तयार करावं लागतं आणि त्यासाठी भगवती कुंडलिनीचं सहाय्य घ्यावं लागतं आणि ती जागृत करण्यासाठी योग अंगीकारावा लागतो। या योगाची 8 अंग आहेत। यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी। यातलं प्राणायाम हे सर्वात महत्वाचं अंग आहे। प्राणायाम म्हणजे जीवाची प्राणशक्ती, म्हणजेच श्वास। श्वासाचं केलेलं शास्त्रशुद्ध नियमन। नीट लक्षात घे ज्ञाना, श्वास हा तर सूर्यगतीशी निगडित आहे। सहसा दिवसा उजव्या नाकपुडीतून श्वसन चालू असतं, त्याला सूर्यस्वर किंवा सूर्यप्रवाह म्हणतात। आणि रात्री डाव्या नाकपुडीतून श्वसन चालू असतं, त्याला चंद्रस्वर किंवा चंद्रप्रवाह म्हणतात। श्वासावर नियंत्रण आणून काही योगी दिवसा व रात्री दोन्ही नाड्यांनी श्वसन करू शकतात। जे दिवसा चंद्रस्वर आणि रात्री सूर्यस्वर चालू ठेवू शकतात असे योगी फार क्वचितच असतील। पण हा कुठलाही चमत्कार नाही। हे सर्व देहशास्त्रयुक्तच आहे। नियमित अध्ययनाने, अखंड अभ्यासाने हे अगदी सहज साध्य होऊ शकतं। कुंडलिनी शक्ती ही 7 चक्रांद्वारा विकसित होत जाते। मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र। यातल्या कटिस्थानातील मूलाधार चक्रात कुंडलिनी नावाची शेंद्री भगवती शक्ती एखाद्या सर्पाप्रमाणे वेळखा घालून अधोमुख अशी ठाण मांडून बसलेली असते। तिला प्रबळ इच्छाशक्तीवर हवं तसं खेळवणं हे एखाद्या खऱ्याखुऱ्या योग्याला साधतं। ती भगवती कुंडलिनी जागृत होऊन 6 चक्रांना भेदून मस्तकातल्या ब्रह्मरंध्राला भिडू शकते। थेट परमात्म्याशी संधान साधू शकते। जागृत कुंडलिनीच्या सामर्थ्यावर ब्रह्मरंध्राचा भेद करून
जेव्हा जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा त्याला समाधी असं म्हणतात आणि ती प्राप्त करणाऱ्याला योगी. तो केवळ योगीच नाही तर योगेश्वर होतो. त्याच्याकडून मिळालेले सिद्धांत, जीवनमूल्य आणि तत्व संपूर्ण मानव जातीला युगानुयुग मार्गदर्शक ठरतात. आपली भगवद्गीता हे त्याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. विश्वाचे ते अर्थ जिथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जिथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जिथे विसावले, ते हे तीर्थ झाले माऊलीचे. मागे माऊली गे, तान पसा मागे माऊली गे. इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जगता हो एथ भेदू तरी की देखावा, जरी अहम भाव उरला होवावा, तो आधीची नाही अवघा, आता विषमुकाई. काय बघितलं म्या, त्या ज्ञानाच्या डोक्या माग हे असं भलं मोठं प्रकाशाचं वलय होतं आणि डोक्यावर नाग असं मोरवानी थुई 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 नाचत होते आणि अंगातल्या शिरा अशा अंगाच्या बाहेर दिसत होत्या. आता कळलं यो ज्ञान्या आळंदी पासून इतके दिस लांब का होता ते. नक्कीच लय मोठं मंत्रतंत्र शिकलाय. या परीस रेड्याला बोलायला लावणं, मेलेल्या माणसाला जित्ता करणं कसं शक्य आहे? धोका, लय मोठा धोका आहे या पोरापासून. यो पोरगा जर आळंदीत आला तर आपल्या आयुष्याचा नरक होईल. या बारीला त्याला थांबवणं बी अशक्य असेल.
नाही 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 नाही, हे समज इसवा शास्त्रीसनी आत्ताच्या आत्ता पत्र लिहून कळवाय पाहिजे, नाहीतर शांतम पापम शांतम पापम. नारबा, हे काय चाललंय? आसन मांडलंय. ते दिसतंय. प्रकाशापायी मांडलंय. हा, नको तिथे नाक खुपसायची सवय गेली नाही वाटतं तुझी अजून. चल उठ, खाली व. बघा भोजलिंग काका, आता मनापासून मी काहीतरी करायचा यत्न करतोय. कावेरी बघा खोडा घालतीये. अरे पण नारबा दादा, तू इथे आसन मांडून नेमकं करणार तरी काय? यांच्यासारखीच मी नक्कल लिहून काढणार आहे. नाही म्हणजे मूळ प्रतीला काही झालं तर अडचणी यायला न ग, म्हणजे माझी प्रत असेल. आणि कसं आहे, हित्तो बसून मी ऐकलं नव तर या ज्ञानाच ज्ञानेश्वरांच्या इथं जवळ बसून ऐकलं म्हणजे एक एक सबूत असा कानात साठवता येईल, म्हणून बसू ना व. दादा, मुहूर्ताची वेळ झालीये, तू निरूपणास आरंभ कर. जिही आपण पे नाही देखले, तेची ही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंकू का आडू कैले, तू शांते सेवी. जशी तहानेनं व्याकुळ झालेली हरणं भ्रमापायी खऱ्या पाण्याला विसरतात आणि काय करतात तर जमिनीवर तापलेल्या उन्हाच्या झळांनाच पाणी समजून त्यामागे धाव घेतात. त्याचप्रमाणे ज्यांनी आत्मसुख अनुभवलेलं नसतं ते भ्रमापायी विषय सुखाच्या मागे धावतात. जेव्हा एखाद्या विरक्त्याच्या दृष्टीने हे विषय सुख पाहावं तेव्हा ते निश्शक्त वाटू लागतं. जया ते बाह्याची भाष, नेणिजेची निशेष. अंतरी सुख एक आधी. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की या आत्मसुखाचा अनुभव घ्यायचा तरी कसा? तर याची रीतच निराळी आहे. कशी सांगतो. जसे पक्षी एखाद्या फळाची रुची घेत असता तिथे भोगता, भोग्य वस्तू आणि भोग ही त्रिपुटी असते, पण भोगतेपणाची जाणीवही नसते. आत्मसुखाचा उपभोग घेण्याकरता जी एक वृत्ती उत्पन्न होते तीच अहंकाराचा नाश करते आणि दृढपणे सुखाला आलिंगन देते. ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळं दिसत नाही
किंवा आकाशातील वायू नाहीसा झाल्यावर तिथे आकाश आणि वायू असा भेद दिसत नाही, त्याचप्रमाणे वृत्ती आणि आत्मा यांच्या ऐक्यात केवळ सुखच राहतं आणि आपण त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. या विश्वात सर्वत्र आपल्याला भगवंताचंच रूप दिसू लागतं. जे अमृताची बोतली की प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. हे बहुजे जे जल्पी जेल तेथे कथेसी फाकू होईल, परिते स्नेहरूपान येल बोलवरी. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या स्नेहाचं शब्दात वर्णन करणं केवळ कठीण. मुळात भगवंताच्या कृपादृष्टीचं वर्णन कोणी करावं? जो अनंत आहे त्याला कोणी जाणावं? हरवलेल्या वासराने आपल्या आईला पाहता क्षणी तिच्याकडे धाव घ्यावी, तसं मन सदैव भगवंताकडे धाव घेत असतं. विश्व भारून टाकणाऱ्या या निळ्या आभाळी त्या सावळ्या सख्याला हरीला साथ घालत राहते. त्याच्या विश्वरूप दर्शनाची आर्त साथ घालतं. गगन डोळा भासले, गगन डोळा भासले,